अमरावतीमधली बातमी। परतवाडा प्रकरणी भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या जातीयवादी वक्तव्यांवर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी जहरी टीका केली आहे। नवनीत राणा म्हणजे जातीय विष पसरवण्यासाठी पोचलेली विषवल्ली असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। वडेट्टीवार यांच्या एकेरी भाषेतल्या टीकेला नवनीत राणांनी उत्तर दिलं। हे चिल्लर लोक आहेत, काँग्रेसने हिरवे विषारी साप जोपासलेत अशी प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली आहे। तर परतवाडा प्रकरणी आरोपीच्या जाळ्यात हिंदू मुली ओढल्या गेल्याचा आरोप नवनीत राणांनी केला होता, ज्यावरून हा वाद निर्माण झालाय। दुसरीकडे महिलांबाबत अशी भाषा वापरणं अयोग्य आहे अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केलेली आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले, ज्यावर नवनीत राणांनी प्रतिक्रिया दिली, आणि आता भाजप नेते आशिष शेलारांचं काय म्हणणं आहे, त्यांनी कशी टीका केली आहे बघूया। नवनीत राणा ही एक पोचलेली जातीय विष पेरण्यासाठी हे एक विषवल्ली आहे असं मी मानतो। विषवल्ली नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोचलेली, पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे। काल झालेली घटना, अरे बलात्कार असेल, महिलावरील अत्याचार असेल, शोषण असेल, इथे जात धर्म पंथ येतो कुठे? जो कोणी असेल तो नालायकच असतो, तो हरामखोरच असतो, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। तिथे बुरखेवाले नव्हते, तुला कसं माहीत? नवनीत राणाला कशाच्या आधारावर बोलली? तोंडात आलं, तोंडाच्या वापा बाहेर काढायच्या। या बाईची सवय जी आहे ही इतकी जातीयवादी आणि धर्मांध जनली आहे। लोकांनी पाळलं, लोकांनी जिरवली निवडणुकीमध्ये, तरी पण अजून शुद्धीवर यायला तयार नाहीत आणि धर्म धर्म सांगून हिंदू सांगतात। ज्यांना हनुमान चालिसाचं दोन लाईनी म्हणता येत नाही ते हिंदू धर्माच्या गोष्टी करायला लागल्यात। आणि बुरखेवाले नव्हते ना, बुरखेवाले हे नव्हते, आज सगळ्या ज्या निघाल्यात त्या पोरी, त्या कोणाच्या निघाल्यात? इथे काय जात आणि धर्म असतो? खराच्या संदर्भात ब्र न काढणारी बाई ही मात्र तिथे आल्याबरोबर, तो मुस्लिम तरुण दिसल्याबरोबर ती बावचळल्यासारखी बोलते। हे अत्यंत घृणास्पद आहे। करावा निषेध तेवढा खरा आहे, म्हणजे जितका निषेध करावा तेवढा कमी आहे। हे सगळे चिल्लर लोक आहे आणि चिल्लर माणसांवर बोलायची मला काही गरज नाही आहे। हे आम्हाला माहित आहे की महिलांवर किती प्रेम करतात, महिलांना किती मान सन्मान करतात। आता सगळे पूर्ण देशाने विश्वनी पाहिलेलं आहे, महिला आरक्षण बिलावर जेव्हा त्यांचे सपोर्टची गरज होती महिलांना, तेव्हा त्यांनी कशा विरोध केला हा पूर्ण जगाने पाहिलेला आहे। तर या चिल्लर माणसांनी आम्हाला समजून सांगू नये। आणि हे चिल्लर जे लोक बोलतात आहे ना, त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की महिलांवर बोलायचे पहिले तुम्ही तुमच्या घरातही पहा की जे हिरवे विषारी सापांना तुम्ही वाचवण्याचे जे कामं करत आहे, तुमच्या घरी सुद्धा मुली आहे, ते पाहून जरी कोणाचे वर बोलण्याचं काम करा तुम्ही। नवनीत राणा विषवल्ली आहे असा आरोप यांनी विजय वडेट्टीवार यांनी केलेत। बघा, ह्या पद्धतीची भाषा वापरणं, मला या विषयावर काय बोलू अजून, की आपल्या समाजातील नेतृत्व करणाऱ्या भगिनींबद्दल अशा पद्धतीची टीका करणं योग्य आहे की नाही त्यांनीच ठरवावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।